नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी विभागासाठी ही भरती आलेली आहे. एस टीच्या डिपार्टमेंटसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या. तर विभागाचं जे पूर्ण नाव आहे ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आहे. कॅटेगरी जी असणार आहे ते आपल्याला माहिती आहे, एस टी महामंडळ हे महाराष्ट्र सरकारचं डिपार्टमेंट आहे, तर हा महाराष्ट्र सरकारचा जॉब असेल. हा वयोमर्यादा जी आहे ती 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि जे रिझर्वेशन आहे ते 43 वर्षापर्यंत अलाउड आहे. तर महाराष्ट्राचा कुठलाही उमेदवार ह्या पदासाठी अर्ज करू शकतो आणि अनुभवाची काहीही गरज नाही. फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात, मेल फिमेल दोघंही. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. ओपनसाठी जी अर्जाची फीस आहे ती 590 रुपये, राखीव प्रवर्गासाठीच म्हणजे रिझर्व अनरिझर्व जे राखीव प्रवर्गासाठी 295 रुपये फीस आहे. नोकरीचा जो प्रकार आहे ते अप्रेंटिसशिप असणार आहे मित्रांनो. तरी खूप चांगली संधी आहे महाराष्ट्र डिपार्टमेंटमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची. जी अप्लाय करण्याची तारीख आहे ती 13 ऑगस्टपासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. 21 ऑगस्ट तिची लास्ट डेट आहे, तर लवकरात लवकर अप्लाय करून टाका. अधिकृत वेबसाईट जी आहे त्याची msrtctc.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कोणते कोणते पोस्ट आहे त्याच्यामध्ये ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर पहिली जी पोस्ट आहे ती आहे मोटर मेकॅनिक व्हेकलची. ह्या पोस्टसाठी ज्या सीट्स आहे म्हणजे वॅकन्सी आहे त्या 30 आहे. त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती शीट मेटल वर्कर. ह्या पोस्टसाठी जे आहे ते 11 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर ऑटो इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्या 12 पोस्ट आहे. पेंटरच्या 4 पोस्ट आहेत. डिझेल मेकॅनिक व्हेकल ह्याच्या 22 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर वेल्डर म्हणजेच गॅस आणि इलेक्ट्रिकचं जे असेल ना काम त्याच्यासाठी 6 पोस्ट आहेत. मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगचे जे असेल रिपेअर करणारे त्याच्या 3 पोस्ट आहे. कारपेंटरच्या 2 पोस्ट आहे. तर अशा प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळ्या ट्रेडसाठी सेपरेट पोस्ट त्यांनी दिलेलं आहे. तर खूप चांगली आहे मला वाटतं ITIच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. जर कोणी ITIला असेल तुमच्या ओळखीच्यांमध्ये तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर अजून याच्यामध्ये दिलेले आहे तुमचं शैक्षणिक अर्हता म्हणजे इलिजिबिलिटी काय पाहिजे कोणत्या पोस्टसाठी ते पण आपण बघूया. तर पहिली जी मोटर मेकॅनिक व्हेकल भरायची जर जागा आहे त्याची ज्याच्यात 30 वॅकन्सी त्याच्यासाठी 10वी पास झालेलं पाहिजे. ITI झालेला पाहिजे 2 वर्षाचा ऑटो इंजिनिअरिंगमधून विषय घेऊन. आणि त्याच्यानंतर मग हे apprenticeship.india.org ह्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि 21/8/2026 रोजी 14 वर्षापेक्षा जास्त वय म्हणजे 14 वर्षापेक्षा जास्त आणि 33 वर्षापेक्षा कमी वय पाहिजे. आणि जर उमेदवार जर रिझर्व असेल तर 5 वर्षाची त्याला सूट आहे. आणि जो कालावधी राहील प्रात्यक्षिकचा ते 1 वर्ष राहील आणि 14,666 रुपये त्याला स्टायपंड म्हणजे पे वेतन भेटेल. दुसरं आहे मोटर व्हेकल बॉडी शिप. याचं पण 10वीने ITI झालेला पाहिजे IMS कम्प्युटरवरून. तर त्याला पण apprenticeship.india.org सगळ्या ज्या पण पोस्ट सगळ्यांसाठी ही सेम वेबसाईट आहे apprenticeship.india.org या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करायचं आहे. एज लिमिट पण सेम आहे, फक्त सॅलरी वेगवेगळी आहे. तर आता मोटर व्हेकल बॉडीसाठी 13,037 रुपये असेल दर महिना समजा. आणि आता ऑटो इलेक्ट्रिशियनच्या ज्या जागा आहे त्याच्यासाठी 14,666 रुपये महिना असेल. त्याचं पण 10वी आणि ITI झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर पेंटर जो आहे तर त्याच्या जागा 4 असणार आहे आणि याचं पण 10वी आणि ITI झालेलं पाहिजे 2 वर्षाचा कोर्स. मला वाटतं ITI 2 वर्षाचाच कोर्स असतो तो पूर्ण झालेला पाहिजे सगळ्या प्रत्येक पोस्टपाशी. आणि याची पण जी सॅलरी असणार आहे ती 14,666 रुपये असणार आहे. आणि एज जे आहे एज तर सगळ्या पोस्टला समजा सेम इलिजिबिलिटी 14 वर्षापेक्षा जास्त असावं, 33 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे. आणि जर रिझर्व जर कॅन्डिडेट असेल तर 5 वर्षाची त्याला सूट दिलेली जाईल, असं हे एक इलिजिबिलिटी आहे. त्याच्यानंतर डिझेल मेकॅनिकल व्हेकलचं जे जागा आहे 22 समजा त्याच्यासाठी पण 10वी झालेलं पाहिजे आणि ITI झालेलं पाहिजे डिझेल मेकॅनिकमध्ये. म्हणजे ज्या पोस्टचा जो ट्रेडची ओपनिंग आहे त्या ट्रेडमध्ये तुमचा ITI झालेला पाहिजे. त्या ट्रेडसाठी तुम्ही इलिजिबल असाल. डिझेल मेकॅनिकची जी सॅलरी ती असणार आहे 13,037 रुपये दरमहा. वेल्डर आहे, गॅस इलेक्ट्रिकल ह्याची जागा याच्यासाठी पण तुमचा जो कोर्स आहे ITIचा तो त्या फील्डमध्ये झालेला पाहिजे समजा. याच्यासाठी 1 वर्षाचा कोर्स आहे ITIचा तर तो झालेला पाहिजे वेल्डरचा. आणि याचं जे वेतन असणार आहे ते 13,037 रुपये दरमहा
असणार आहे. त्याच्यानंतरची नंतरची जी पोस्ट आहे मेकॅनिक, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर, याच्या ज्या 3 पोस्ट आहे त्याच्यासाठी पण एक ITI झालेलं पाहिजे रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनमध्ये, आणि 10वीच्या नंतर ITI झालेला पाहिजे. एज लिमिट पण सेम आहे आणि याची जी सॅलरी असणार आहे जी 14,666 रुपये असणार आहे. तर अशा ह्या 7 पोस्ट भरणार आहे परभणी विभागामध्ये, आणि प्रत्येक पोस्टची सॅलरी पण ऑलमोस्ट सेम आहे, एवढा काही डिफरन्स तर नाही आहे त्यांच्यामध्ये. तर आहे या, आणि अप्लाय जे करायचं आहे तुम्हाला तर ते apprenticeshipindia.org जे IBM पोर्टल आहे, ह्या पोर्टलवरतीचं रजिस्ट्रेशन चालू आहे. तिथं जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 13 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता. फॉर्म भरल्यानंतर जी फीस आहे फॉर्मची ती पण तुम्ही भरा, आणि त्याच्यानंतर आहे समजा ऑनलाईन संपूर्ण ITIची जी प्रमाण गुणपत्रिका सादर करणे तुम्हाला आवश्यक राहणार आहे. 13/8 ते 21/8 पर्यंत शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जन्म दाखला, मागासवर्गीय जर तुम्ही असाल, रिझर्वेशनमधून जर करणार असाल तर ते सगळे डॉक्युमेंट्स, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं भरायचे आहे समजा. आणि नंतर 1986 नंतरचा दाखला, ITI ट्रेड पासची गुणपत्रिका, हे सगळे तुम्हाला म्हणजे एज्युकेशनलचे, जातीचे, आणि त्याच्यानंतर रिझर्वेशन, जर तुम्ही रिझर्वेशनचा फायदा घेणार असाल तर रिझर्वेशनचे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायला पाहिजे. सगळं तुमच्याकडे रेडी पाहिजे जॉईनिंगच्या वेळेस. त्याच्यानंतर उमेदवारांनी विहित नमूद छापील अर्जावरील माहिती बिनचूक भरावी. काही चूक करायची नाही तुम्हाला फॉर्म भरताना. अपूर्ण अर्ज जर तुमचा असेल तर ते तुमचा अर्ज रिजेक्ट करतील. तर हे बाकी शिकाऊ उमेदवार झाल्यास निवडणूक ही सर्वस्व शिकाऊ उमेदवारच अप्रेंटिस म्हणूनच तुमची राहील. तर अशा खूप साऱ्या आहे त्याच्यामध्ये जनरल कंडिशन्स, ज्याचं मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये ॲडव्हर्टाईजची, तुम्ही जाऊन डिटेलमध्ये वाचू शकता आणि अप्लाय करा. खूप चांगलं आहे. परभणी सिटीमध्ये तुम्हाला जॉब भेटेल. परभणी सिटीमध्ये लागेल हा जॉब, आणि त्याच्यामुळे ठीक आहे, सॅलरीचं पण ॲडजस्ट होऊन जाईल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.